सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या विविध मागण्याबाबत कामगार संघटना महासंघाचे विष्णू कारंपुरे यांच्या नेतृत्वाखाली कामगार कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आले। यावेळी बालाजी चराटे, सोहेल शेख, अंगद जाधव, गणेश बोड्डू, वैशाली बनसोडे आदींची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडविण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करीत नाही। केवळ बांधकाम कामगारांच्या नावाने लुटमार, फसवणूक, भ्रष्टाचार सुरू आहे। या संदर्भात निदर्शने करत निवेदन देण्यात आले। कामगार संघटना महासंघाचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। भांडी वाटप भ्रष्टाचाराचा चौकशी झालीच पाहिजे, भांडी वाटप भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे। केंद्रातून नुतनीकरण करण्याचं कामकाज खुलं केलंच पाहिजे। अरे कोण म्हणतंय करणार नाही, अरे कोण म्हणतंय करणार नाही, अरे आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा। खाली करा। बांधकाम कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, बांधकाम कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, सरकारनं जाहीर केलेला बोनस मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, घरेलू कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, घरेलू कामगारांना भांडी संच मिळालाच पाहिजे। महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार, त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहे त्याच्या विरुद्ध आमचा कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे। या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे, अंगद जाधव, सोहेल शेख, त्याचबरोबर गणेश बोड्डू, आमच्या ताई बनसोडे ताई, इतर सगळे नेते मंडळी आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने निदर्शने करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुने पहिल्यापासून जे नूतनीकरणासाठी दिलेले आहेत ते अद्यापित झालेले ते झालंच पाहिजे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे। त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केलं खाडे साहेबांनी, कामगार मंत्र्यांनी, ते न देतात पळ काढला, निवडणुका गेल्या, ते ताबडतोब मिळाला पाहिजे। दिवाळी बोनस, घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे। त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून जे नोंदणी करण्याचं काम चालू आहे ते नोंदणी करण्याचं काम खुलेआम केलं पाहिजे। काही केंद्रामध्ये WFC मध्ये करायला सुरुवात केलेली आहे, ते बंद झालं पाहिजे, खुलेआम केलं पाहिजे। कारण कामगारा कामावरून तिथं येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जातं। त्याला जे उद्देश सरकारनं ते केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतंय, म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता, परंतु चौकशी करण्याचं काम तुमचं आहे। चौकशी तुम्ही करत नाही ना, आमच्यावर सगळं या केंद्रावर जा, त्या केंद्रावर जा। आणि विशेष म्हणजे महायुती महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, अजित पवार घड्याळ गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगलबच्चांना ते केंद्र दिलेले आहेत। त्यामुळं यामध्ये राजकारण होतो, लुटालूट होतो, ते ताबडतोब बंद केलं पाहिजे। अन्यथा आम्ही इथं काम चालू सुद्धा आम्ही का चालू देणार नाही। पूर्वीप्रमाणे चालू करा, नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्तता करा। आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही करा, यासाठी आमचं निदर्शन कार्यक्रम या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता आम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त निमंत्रित केलं, जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू, निवेदन देऊ। पण तत्पूर्वी एकच इशारा देतो, हा आंदोलन सुरू आहे आता, क्या गुरु अभी शुरू, हे तो जाकी है अब बहुत बाकी है, असे मोठं आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।